या बातमीचे प्रायोजक आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल won an international award as best school in city. Admissions open now. सोलापूर शहरातून एक मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली असून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना अवघ्या 24 तासांच्या आत अटक करत शहर गुन्हे शाखेने तब्बल 1,37,000 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केला आहेत. या धडाकेबाज कारवाईमुळे सोलापूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होतोय. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी यांच्या आई इंदुमती साठे या रात्रीच्या वेळी घराच्या अंगणात झोपलेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री त्यांच्या तोंडावर आणि शरीरावर घातक हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या गळ्यातील जवळपास 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून पळ काढलाय. या प्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गुन्हे शाखेला तत्काळ तपासाचे आदेश दिले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की एक संशयित व्यक्ती सराफा बाजार परिसरात चोरीचे सोनं विकण्यासाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शंकर दायगुडे आणि त्यांच्या पथकाने सिद्धेश्वर मंदिर परिसरात सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलाय. चौकशीत आरोपीने आपले नाव शकील भोसले राहणार अहिल्यानगर असे सांगितले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून चोरीतील सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच त्याचा साथीदार पक्या काळे राहणार पुणे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलाय. आरोपींकडून पोलिसांनी सुमारे 8 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या मण्यासह 2 जोड कानातील दागिने असा एकूण 1,37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे या आरोपींनी यापूर्वी मंगळवेढा रोड परिसरात एका घरात घुसून महिलावर हल्ला करत सोन्याचे दागिने लुटल्याची कबुली दिली आहे. या संपूर्ण कारवाईत पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस उपनिरीक्षक शंकर दायगुडे तसेच गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने महत्वाची भूमिका बजावली आहे. सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या या जलद आणि धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तो गुन्हा देखील ह्या आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे असे 2 गुन्हे ह्या आरोपींकडून आम्ही उघडकीस आणले आहेत. गुन्ह्यात गेलेल्या 2 गुन्ह्याच्या मुद्देमालापैकी एकूण 1,37,000 किमतीचे सोने आपण हस्तगत केलेले आहे. आणि यातील जो आरोपी आहे हा अहिल्यानगर जिल्ह्यामधील आहे. आरोपीचं नाव आहे शकील उदाशा भोसले, कोळगाव म्हणून गाव आहे, त्या गावातील आरोपी आहेत. इतर एक आरोपी जो ह्याचा साथीदार आहे त्याला देखील आम्ही शोध चालू त्याचा लवकरात लवकर अटक करून घेऊया. सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार तसेच DCP HQ गौर हसन, DCP क्राईम श्रीमती अश्विनी पाटील आणि ACP राजन माने गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. तुमच्या मुलासाठी योग्य शाळा शोधताय? Welcome to Ideal English Medium School, Solapur, shaping the future of the nation. Trophy awarded as best school in the city. प्रत्येक वर्गात फक्त 25 विद्यार्थी म्हणजेच वैयक्तिक लक्ष. नर्सरी ते 10th पर्यंत ऍडमिशन्स ओपन आणि SSC बोर्ड मध्ये 100% निकालाची परंपरा. स्पेशियस क्लासरूम्स, डिजिटल लर्निंग, एक्सपिरियन्स टीचर्स आणि पूर्ण कॅम्पस CCTV सर्वेलन्स खाली सुरक्षित. कम्प्युटर लॅब, लायब्ररी, स्पोर्ट्स फॅसिलिटीज आणि स्कूल बस सुविधा उपलब्ध. स्टँड इन ऑफर ऍडमिशन सुरू आहेत नियर अमृतनगर, न्यू RTO रोड, नेहरू नगर, सोलापूर. कॉल नाउ 9764006212. Ideal English Medium School. Focus, learn, grow, succeed.